राम राम मंडळी. खेल अभी बाकी है मेरे दोस्त, खेल अभी बाकी है क्योंकि पिक्चर भी अभी बाकी है. राम राम मंडळी. आता थोड्या वेळात रंगणार आहे भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान भिवंडी इथं, ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे क्वीड आणि त्याच्यामुळे प्रत्येक बैलाचं लागणार आहे स्पीड, असं आपण कालच म्हटलं होतं. मित्रांनो, खेळ पायऱ्यांचा अजून पण क्लिअर होईना झाला आहे, त्यामुळे आपण म्हणतो की खेळ अभी बाकी आहे. मित्रांनो, बकासूरच्या संगतीला लखन होता असं काल व्हिडिओ पडले, त्यानंतर रात्री वेगळंच काय तर कळालं की बकासूरच्या संगतीला आपल्याला सर्जा दिसणार आहे. पण आता बकासूरच्या संगतीला मध्ये लखन पण असू शकतो आणि सर्जा बी नसू शकतो. तर पुन्हा 3 ऑप्शन आलेले आहेत. मग ते 3 ऑप्शन काय आहेत तर तेच जाणून घेऊया. आणि मथुरच्या संगती बी कॉकटेल नसणार आहे आणि शिरसोडीची रायफल बी नसणार आहे, तर दुसराच कोणतरी पायरा असू शकतो असं म्हटलं जाते. म्हणजे आता काय की मथुर बिंजोड शर्यतीचा बेताज भाषा त्याच्या जोडीला असं म्हटलं जाते की कॉकटेल पण असणार आणि शिरसोडीकरांची रायफल बी नसणार आहे, तर त्याच्या जोडीला असणार आहे गुरु. मग तो नाशिकचा गुरु आहे का दुसराच कुठला गुरु आहे हे बी कळणं झालं. गुरु नावाचा बैल असा आहे असं म्हटलं जाते, होऊ शकतं असं जवळपास निश्चित झालं. आता मग अजून पण मैदानात पोचलं काय वेगळंच ऐकायला भेटते काय माहीत आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आपल्याला या मैदानामध्ये दिसतोय, म्हणजे तुम्ही टॉप पायऱ्यात असणार. मग त्याच्यासाठी लखनची चर्चा सुरू झाली, सर्जाची चर्चा सुरू झाली. असं करता 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 2 नावं नवीनच आली ती मित्रांनो. काय जण म्हणतात की लखन त्याच्या जोडीला अजून पण पळू शकतो, लखनचे चान्सेस जास्त आहेत अजून असं म्हणतायत. आणि त्यासोबत अजून 2 नावं ॲड आहेत, ती म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या आणि बकासूर एकत्र बाकी ही जोडी दिसू शकते, किंवा मग खरसुंडीकरांचा बब्या पण आपल्याला या मैदानात त्याच्या जोडीला दिसू शकतो. म्हणजे आता बकासूरच्या सोबत पण 3 ऑप्शन आले, ते म्हणजे लखन, बब्या आणि चिक्या. बब्या म्हणजे खरसुंडीकरांचा बब्या आणि आपला चिक्या आणि आपला लखन, असं बकासूरचे ऑप्शन आलेत. आणि मथुरचे ऑप्शन झालेले आहेत की गुरु एक नवीन ॲड झालेला आहे आणि गुरुच म्हणते जास्त असू शकतो. आता काय खऱ्या अर्थानं मैदानात गेल्याशिवाय पहिरे काय कळणार नाहीत असं मला वाटतं. पण पिक्चर अभी बाकी आहे आणि खेळ बी अभी बाकी आहे आणि नक्कीच या खेळामध्ये मजा येणार आहे, रंगणार आहे खेळ, असं माझं तो व्यक्तिमत आहे. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. कुठला आता पायरा असेल नसेल. आता मैदान चालू झाल्यास बघूया. आता राव म्हणजे लय कन्फ्युजन म्हणजे कन्फ्युजन झालं आहे. काय म्हणता, बरोबर ना? चला राम राम, चला.